अभय सरांशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। 21 जूनचं पत्र केवळ हे बैठकांसंदर्भातलं होतं, त्यालाच फूट मानण्यात आली आहे निवडणूक आयोगाकडनं, असा युक्तिवाद सिब्बल करतात। गेल्या सुनावणीतही, मागच्या सुनावण्यांमध्येही देखील निवडणूक आयोगाची भूमिका आणि त्यांनी घेतलेले निर्णय यावरच युक्तिवाद करण्यात आला होता। जोरदार युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात आला आणि आता सिब्बल खरं तर 1 तास उशिरा पोहोचलेत या सुनावणीसाठी आणि त्यानंतर आता सिब्बलांकडनं युक्तिवाद केला जातोय। पहिला शिवसेनेत फूट पडल्याचा निष्कर्ष, दुसरा पक्षाच्या संविधानाची चाचणी योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। तिसरा संघटनात्मक बहुमताचा विचार करूनही समाधान नाही, तर चौथा चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा निर्णय, हा युक्तिवाद सिब्बल करतात। पुन्हा एकदा जाऊयात, अभय देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभय सर, खूप खूप स्वागत। मात्र गेल्या सुनावण्यांमध्ये देखील जर आपण पाहिलं तर वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले सिब्बलांकडनं आणि त्यातला मुद्दा होता तो निवडणूक आयोगाची भूमिका आणि निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय, त्यावरच खापर फोडण्यात आलंय। या सगळ्याचं कसं बघायचं? नाही, एक निश्चित आहे, यामध्ये 2 प्रकारचे साधारणतः निर्णय अपेक्षित आहेत। एक आहे तो डिस्क्वालिफिकेशनचा, म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेच्या संदर्भातला एक निर्णय आहे, ज्या विधानसभेची मुदत आता संपलेली आहे आणि ज्याचा निर्णय जो आहे तो साधारणतः इन्फ्लक्च्युअस किंवा तो संदर्भहीन होऊ शकतो, असं न्यायमूर्तींनी सुनावणी दरम्यान निदर्शनास आणून दिलं। जेव्हा यांच्याकडनं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं की जरी तो निर्णय आता त्याचा थेट परिणाम होणार नसला तरी पक्षावर जो दावा सांगितलेला आहे त्या संदर्भात अपात्रतेच्या आहे जो निर्णय, तोही होणं आवश्यक आहे। कारण जर प्रायमरी मेंबरशिप सोडल्यामुळे पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत जर ते अपात्र ठरले तर पक्षावर दावा सांगण्याचा त्यांना कुठलाही अधिकार राहत नाही, असं ठाकरे गटाच्या वकिलांचं म्हणणं होतं। परंतु त्या संदर्भातही घटनापीठाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्षामधून जरी बाजूला झालं तरी याचा अर्थ त्यांनी मूळ पक्षाशी संबंध तोडलेत असा होत नाही, असा रूपाचा त्याच वेळेस निर्णय आला होता सुभाष देसाई म्हणजे मूळ प्रकरणातला। त्यामुळे तो एक विषय या संदर्भात आहे। दुसरा आहे की निवडणूक आयोगाने जी मान्यता दिलेली आहे, जी ठाकरे गटाच्या घटनेच्या संदर्भात जी उपलब्ध नाही म्हणून जुन्या घटनेप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला, ती घटना प्रत्यक्षात त्यांच्याकडे सादर केली होती का, ती परत मागता आली असती का, या संदर्भात सगळे युक्तिवाद सुरू आहेत। आणि मग पक्षांतर्गत बंदी कायदा आणि निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ज्याला सेक्शन 15 असं म्हणतो आपण, चिन्ह आणि सिम्बॉल आणि रजिस्ट्रेशनच्या बाबतीतला, त्या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे। आता मला वाटतं की दुसऱ्या पार्टच्या संदर्भात आज कपिल सिब्बल यांचं प्रामुख्याने आर्ग्युमेंट असणार आहे, म्हणजे मागच्या आर्ग्युमेंट मधला उत्तरार्ध आणि आजचा त्यांच्या सुनावणी दरम्यान ते मांडणारे जे मुद्दे आहेत ते त्याच्याशी निगडीत असतील असं दिसतंय। अभय सर, विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली गेली, त्यावरनं ठरवा मुळात पहिले शिवसेना फुटली का, असं सिब्बल युक्तिवादात आता म्हणतात, याचा काय अर्थ आहे? नाही, असं आहे की पक्षाचा व्हीप होते सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द करून पुढच्या काळामध्ये भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली। या संदर्भात तिथून वाद आहे सुरूच तो की विधिमंडळ पक्षाची जी बैठक बोलवली होती सुनील प्रभूंनी, त्या बैठकीला हजर न राहणे आणि तिथून सुरत किंवा नंतर गुवाहाटीला जाणे, या संदर्भात कंडक्ट हा विषय जो येत आहे तो प्रामुख्याने मांडला जातोय। आणि आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे आहेत त्याच्यामध्ये हॉबलॉबिंग विथ द ऑपोजिशन हा एक मुद्दा ग्राह्य धरलेला गेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळा हा प्रयत्न सुरू आहे। परंतु आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने हे सांगितलं जात आहे की विधिमंडळ पक्षातलं बहुमत आमच्याकडे होतं आणि आम्ही जी नंतरची बैठक बोलवली होती त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनाही त्या बैठकीला पक्षप्रमुख उपस्थित राहिले नाही असा मुद्दा परवाच्या सुनावणी दरम्यान आला, तर त्याची नोटीसही बजावली गेली नव्हती, त्याचे कुठलेही पुरावे सादर केलेले नाहीये, हे कपिल सिब्बल यांनी त्या दृष्टीने निदर्शनास आणलंय। आता मुळात व्हीप नेमण्याचा अधिकार हा पॉलिटिकल पक्षाचा, राजकीय पक्षाचा की विधिमंडळ पक्षाचा, या संदर्भात घटनापीठाने दिलेला निर्णय हा निर्णायक असू शकतो। कारण अनेक खटल्यांमध्ये प्रतोद जो आहे तो अँब्लिकल कॉर्ड म्हणजे मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांना जोडणारी नाळ आहे आणि त्याची नियुक्ती करण्याचे अधिकार पक्षाला असतात असा त्याचा उल्लेख आहे। परंतु त्यात अजून एक याच्यात अनेक असे ग्रे एरियाज आहेत, त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्ष नेता निवडीचे सर्वाधिकार
2019ला उद्धव ठाकरे यांना दिले होते आणि तेच अधिकार त्यांनी 2022 मध्ये पण वापरले. ते त्यांना नव्हते त्या काळात. ते 19ला दिलेले अधिकार त्या बैठकीपुरते मर्यादित होते. अशाही स्वरूपाचं एक आर्ग्युमेंट पुढे आलेलं आहे. मला वाटतं की या सगळ्या संदर्भातला निर्णय जेव्हा येईल तेव्हा विधिमंडळ पक्षाची निवड किंवा त्याच्यात झालेले बदल जे आहेत त्या संदर्भातलं स्पष्टता होऊ शकेल. अगदी आपण पुन्हा एकदा आता काय काय घडतंय हे पाहूयात. आयोगानं ज्या पत्रांना महत्त्व दिलं तीच चूक होती असं सिब्बल युक्तिवादात म्हणतात. तसंच तीनही पत्रव्यवहारांना गट उदयास आल्याचे पुरावे मानले असंही सिब्बलांनी म्हटलं. आयोगानं ज्या पत्रांना महत्त्व दिलं तीच महत्त्वाची चूक होती असं सिब्बलांनी म्हटलं. आयोगानं 21 जून, 25 जून आणि 1 जुलैचा पत्रव्यवहार विचारात घेतला आणि त्यावरनं निर्णय घेतल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित होतं असं आपल्या युक्तिवादात सिब्बल म्हणतात. मात्र निवडणूक आयोगानं त्यालाच ग्राह्य धरल्याचंही सिब्बलांनी म्हटलंय. जाणून घेऊयात अपडेट. सुप्रीम कोर्टात काय घडतंय सुनावणीमध्ये रामराजेंकडनं. रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल कपिल सिब्बल यांचं हेच म्हणणं आहे की आयोगानं दोन्ही गटांनी जे स्वतंत्र बैठका घेतल्या, विधिमंडळ पक्षनेते, चीफ व्हीप यांची नियुक्ती जी केलेली आहे किंवा दुसऱ्या गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदाराविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू करणार, या बाबींचा आधार घेतलेला आहे आणि यावरूनच पक्षामध्ये फूट पडल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. आणि याच मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी बोट ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर की या संपूर्ण हालचालीचा राजकीय अर्थ काढण्यात आला. मात्र जर मूळ पक्ष जर पाहिला तर हा पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडेच होता असं सुद्धा या कपिल सिब्बल यांनी म्हणलेला आहे. 21 जून रोजीचा जो पत्र व्यवहार होता हा केवळ विधिमंडळ गटापुरता मर्यादित होता. आयोगाने मात्र त्याकडे राजकीय पक्षात फूट पाडण्याचा पुरावा म्हणून बघितलेला आहे. त्यामुळे हे परिच्छेद 15 आणि या न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर की पक्षविरोधी कारवाई केलेली होत्या एकनाथ शिंदे यांनी आणि त्याचबरोबर शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला आणि त्यातून राजकीय पक्ष जो आहे तो निर्माण केला, स्थापन केला. या सगळ्या मुद्द्यावर जे आहे ते कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे हा पक्ष कसा हायजॅक करायचा याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे असा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल मांडत आहेत. बर, पुन्हा एकदा जाऊयात अभय सरांकडे. अभय सर, मुळात कोर्ट किंवा निवडणूक आयोगानं जो निर्णय दिल्याचं पाहायला मिळालं होतं तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर आधारित असल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे आता कोर्ट म्हणतात ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी महत्वाची आहे. तर दोन्ही मुद्द्यांकडे कसं बघायचं, कारण आणि कोणता मुद्दा महत्वाचा म्हणायचा, यातला टर्निंग पॉईंट काय असू शकतो? नाही, एक निश्चित आहे की 2003ला जे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार फूट हा 1/3 जी होती तो 2/3 तर झालीच, परंतु त्याच्यामध्ये वेगळा गट स्थापन करण्याची जी मुभा होती ती राहिली नाही, कारण मर्जरचा क्लॉज त्याच्यामध्ये समाविष्ट झाला. परंतु यात मला वाटतं की एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण लोकशाही पद्धती मान्य केलेली आहे त्यावेळेस पक्षांतर्गत लोकशाही पण असली पाहिजे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक जी होते ती सुद्धा लोकशाही मार्गाने झालेली आहे की नाही हाही भाग महत्वाचा असतो. जर त्या नियुक्त्या आपण स्वतःच करणार असू आणि त्यांच्याच मार्फत आपण प्रमुख होणार असू तर ते पदाधिकाऱ्यांमधलं ते फूट जे आहे की त्यातलं संख्याबळ गृहीत धरायचं का, हा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही जर लोकशाही मध्ये बांधता तर केवळ प्रतोद आणि त्यांना नेमणाऱ्या पक्षाचे प्रमुख हे दोनच एका बाजूला असतील तर बाकीचं सगळं बहुमत एका बाजूला जरी केलं तरी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत, मग बहुमताला अर्थ काय, अशा दृष्टीनेही सातत्याने आर्ग्युमेंट होत आहे. त्यामध्ये मला वाटतं की विधिमंडळ पक्षाचं महत्व त्यांनी का ग्राह्य धरलं, कारण मूळ राजकीय पक्षांमधल्या नियुक्त्या आणि त्या संदर्भातली घटना या दोन्हीच्या गैरहजेरीमध्ये मला त्यांनी विधिमंडळ पक्षाचं बहुमत ग्राह्य धरलेलं आहे. म्हणजे मूळ कायद्यातल्या तरतुदी लक्षात घेतल्या तर राजकीय पक्षाचं महत्व तेवढंच महत्वाचं असलं जरी ते तरी त्याच्या नियुक्त्या ह्या लोकशाही पद्धतीने झालेल्या आहेत की नाही ही बाबही निवडणूक आयोगाने त्यालाही महत्व दिलेलं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ज्यावेळेस निकालपत्र जे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष मान्य करून नाव आणि सिम्बॉल दिला
त्या संदर्भात जो निर्णय देताना त्यांनी नमूद केलेले त्याच्यात हा प्रामुख्याने मुद्दा आलेला आहे की या नियुक्त्या कशा झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये विधिमंडळ पक्षातलं बहुमत हाच एक सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो, ही बाब त्यांनी नमूद केलेली. अगदी. पण मग जो अपात्रतेचा मुद्दा आहे त्याबद्दल देखील सुनावणी होणार आहे, त्याबद्दल युक्तिवाद केला जातोय सातत्यानं. त्यात 10वं परिशिष्ट आणि त्यातलं स्प्लिट आणि मर्जर हे मुद्दे देखील तितकेच महत्वाचे ठरतात. नाही, निश्चितपणे महत्वाचे, कारण असं आहे की स्प्लिट मध्ये तुम्ही जरी 2/3 जरी असला तरी तुम्हाला वेगळा गट म्हणून पुढच्या काळामध्ये स्वतंत्र अस्तित्व ठेवता येत नाही, तर कोणाच्या तरी त्याच्यामध्ये मर्ज व्हावं लागतं. शिवसेनेच्या बाबतीतली जी घटना आहे, शिवसेनेतला एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आम्ही वेगळा गट असं नाही, तर ते थेट आम्ही मूळ राजकीय पक्षानेच नेतृत्व बदल केलाय अशी सर्वसाधारण त्यांची भूमिका होती आणि या भूमिकेवर शिक्कामोर्तब व्हावं त्यासाठी ते निवडणूक आयोगामध्ये गेले आणि अधिकृत पक्ष म्हणून आम्हालाच मान्यता मिळाली. म्हणून मुळात त्यांनी फूट हा जो पक्ष आहे तर फूट नाही, तर हा नेतृत्व बदल आहे. विधिमंडळ पक्ष नेता हे जी निवड झाली होती तीच निवड पुढच्या काळामध्ये कायम राहिली आणि आम्ही प्रतोद बदलला. आता त्या प्रतोबदलाचा निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय घटनापीठाने दिलेला आहे, परंतु मूळ पक्षामध्ये फूट नाही, तर मूळ पक्षच नेतृत्व बदल करून अस्तित्वात राहिलेला आहे. हा जो युक्तिवाद आहे तो कितपत ग्राह्य धरला जातो आणि तो ग्राह्य धरला गेला तर मग फूट या संदर्भात काय निर्णय देतं, कारण आधी डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला निर्णय, ते स्प्लिट आहे की नाही याच्या संदर्भातला निर्णय, आणि ती स्प्लिट असेल तर फुटलेला गट मूळ पक्षावर दावा करू शकतो का या संदर्भात निवडणूक आयोगाला दिलेला निर्णय, या 3 बाबत मला वाटतं भाष्य अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयाकडून. जरी पहिला मुद्दा जरी आता ही विधानसभा तो कार्यकाळ तो संपलेला आहे आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची ज्यावेळेस सुविधा किंवा त्याची जागा उपलब्ध नसते, अशा वेळेस जो निर्णय दिला जातो तो पुढच्या खटल्यासाठी किंवा एकूणच पक्षांतर बंदी कायद्याच्या इंटरप्रिटेशनसाठी अतिशय महत्वाचा असेल असं दिसतंय. परंतु त्यातला फुटीचा मुद्दा तो ग्राह्य धरला जावा, त्याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे, हा कपिल सिब्बल यांचा जो आग्रह आहे त्याच्याबाबत न्यायालय काय निर्णय देतो, मला वाटतं की हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा असणार. अगदी. आपण पुन्हा एकदा आता काय घडतंय जाणून घेऊयात, बघूयात. आयोगानं 2018च्या संविधानाचा आधार घेतला पण पुढे त्याचा पुरेसा विचार आयोगानं केला नाही असा युक्तिवाद आता सिब्बल करतायत. न्यायालयाच्या आधीच्या निर्णयात पक्षातील फुटीचा विचार होता असंही सिब्बलांनी म्हटलं. विधिमंडळ गटातील फुटीबाबत नाही असं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय. 2018च्या संविधानाचा आधार घेतला मात्र पुढे त्याचा पुरेसा विचार आयोगानं केला नाही. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे अपडेट्स देत आहेत. रामराजे, काय अपडेट्स आहे? बिलकुल महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. पहिला मुद्दा म्हणजे की एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाई केला आणि त्यांनी शिवसेनेचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं, असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आयोगानं हे आपल्या अधिकारामध्ये का घेतलेलं आहे, तर 21 जून, 25 जून आणि 21 जुलैच्या ज्या घडामोडी घडल्या तर ते म्हणजे की विरोधी पक्षाचं विरोधी पक्ष जो आहे तर त्याच्या संदर्भातल्या या घडामोडी होत्या. म्हणजे की एकनाथ शिंदे यांनी ज्या घडामोडी केल्या तर त्या संदर्भामध्ये या घडामोडी केल्या होत्या आणि नवीन पक्षाचा म्हणजे की शिवसेना त्यांच्याकडे घेण्याचा हा प्रयत्न होता आणि हाच आधार घेतलेला आहे आणि शिवसेनेमध्ये फूट आहे असं सांगण्यात आलेलं होतं आणि म्हणून हे आयोगानं आपल्या अधिकाराखाली घेतलं. पण कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की ही फूट नव्हती, कारण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे जरी वेगळे असले तरी सुद्धा राजकीय पक्षाच्या अंतर्गतच विधिमंडळ पक्ष येतो, त्याच्यामुळं ही फूट नव्हती आणि फूट असल्याचा आधार घेण्यात आला आणि त्यानुसार निवडणूक आयोगानं ते आपल्या अधिकारात अंतर्गत आणि आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणूनच राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष कपिल सिब्बल यांनी शब्दशः असं सांगितलेलं आहे की हीच समस्या आहे की विधिमंडळ पक्षातील फूट कधीही राजकीय पक्षात फूट पडू शकत नाही. म्हणजे की विधिमंडळ पक्षामध्ये जरी फूट पडली असली तरी सुद्धा राजकीय पक्षामध्ये ही फूट पडू शकत नाही असं स्पष्टपणे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच. पुन्हा एकदा जाऊयात अभय सर,
अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, कसं बघायचं कपिल सिब्बलांच्या नव्या युक्तिवादाकडे? आताच्या कायद्यातल्या तरतुदी आहेत 2003च्या याच्यात त्या संदर्भात त्यांची भूमिका तर पहिल्यापासून कन्सिस्टंटली आर्ग्युमेंट देत राहिलेलं आहे की ही मूळ विधिमंडळ पक्षातली फूट एवढीच फूट गृहीत धरली जाऊ शकत नाही, तर मूळ राजकीय पक्षामध्ये फूट असावी लागते. या संदर्भातले आपण म्हणजे महाराष्ट्राचंच उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात एकदा पी ए संगमा यांनी पक्षावर दावा सांगितलाय. त्यावेळेस म्हणजे शरद पवार यांनी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आणि संगमा यांचा दावा होता तो दावा फेटाळण्यात आला, कारण या सर्व पातळीवर ते सगळं बहुसंख्य संख्याबळ जे आहे ते बहुसंख्य पदाधिकारी जे आहेत ते शरद पवार यांच्यासोबत होते. परंतु त्यावेळेसचा निर्णय आणि या निर्णयातला फरक जो आहे तो प्रामुख्याने घेतला जातोय की त्यावेळेस घटनेच्या संदर्भातला पक्षाची घटना उपलब्ध होती का, तर होती. त्यावेळेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का, तर त्या झाल्या होत्या आणि त्या संदर्भातल्या नियुक्त्यांचे रिपोर्ट्स वेळच्या वेळी निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय घेताना ती ओपन अँड शट केस होती त्यांच्या दृष्टिकोनातून. या केसमध्ये ज्या त्रुटी ठाकरे गटाकडून किंवा एकत्रित एकसंघ शिवसेनेकडून त्या काळामध्ये राहिल्या होत्या, कारण एक लक्षात घ्या, किती कोणीही आज युक्तिवाद कसेही केले तरी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडची जी तांत्रिकता पूर्ण करावी लागते ती कधी गांभीर्याने घेतली नव्हती, हीच वस्तुस्थिती आहे. मुळात या पक्षाला जेव्हा 99 नंतर इशारा देण्यात आला की तुमची पक्षांतर्गत निवडणुका, पक्षाची घटना या सगळ्या संदर्भात तर जर तुम्ही कंप्लायन्सेस केले नाहीत तर तुमची मान्यता किंवा हे रद्द होऊ शकते. तुम्हाला अधिकृत प्रादेशिक पक्ष म्हणून जी मिळालेली मान्यता आहे ती रद्द होऊ शकते. त्या काळानंतर हे सगळे कंप्लायन्स केले होते. परंतु वेळोवेळी निवडणूक आयोगाला जे कळवण्याची तसदी घ्यावी लागते ती तसदी न घेतल्यामुळे पुढचे हे छोटे छोटे लूप होल्स त्याच्यामध्ये राहिले. आता ते लूप होल्स निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यासाठी पुरेसे नाहीत, किंबहुना निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाही असं कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट आहे की आपल्या समोर आलेल्या कागदपत्राच्या आधाराच्या पलीकडे जाऊन निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतले की जे त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहेत. हे मागच्या सुनावणीच्या दरम्यान प्रकर्षाने कपिल सिब्बल यांनी मांडलं होतं आणि आजही त्यांच्या आर्ग्युमेंटचा सगळा सूर तोच आहे, हे दिसत आहे. अगदी सुप्रीम कोर्टानं देखील आता या घटनेला एक व्यक्ती संरचना असं संबोधलेलं आहे या सगळ्या मॅटर सुरू असल्यापासून. तर त्याचा परिणाम काही होऊ शकतो आगामी काळामध्ये किंवा लोकशाही, पक्षातील लोकशाही आणि इतर पक्षांवरती? नाही, निश्चितपणे एकचालकवर्तू जे वरती पक्ष असतात ना, जिथे एक पक्षाचा नेतृत्व असतं आणि त्याच्या हातातच सगळे निर्णय असतात, अशा अनेक पक्षांमध्ये अशा अडचणी असतात, कारण तिथे आम्ही बांधू ते तोरण आणि म्हणू ते धोरण या पद्धतीने कारभार चालत असतो आणि तो निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये, परंतु त्या तांत्रिक गोष्टीची आता बरेच पक्षांमध्ये हे चालतं, परंतु तांत्रिकता पूर्ण करायची म्हणून ती पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका घेतल्याचं किमान तशी कागदपत्रांची पूर्तता केली जाते. या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्या जर नाही घेतल्या नाही तर भविष्यामध्ये किती प्रश्न उपस्थित होऊ शकतात. मला वाटतं की ही बाब आता पुन्हा एकदा समोर आलेली आहे. एक निश्चित आहे याच्यामध्ये की तुम्ही लोकशाही प्रक्रियेत असाल तर पक्षांतर्गत निवडणुका ही लोकशाही प्रक्रिया पद्धतीत आवश्यक असणारी प्रक्रिया ही तुम्हाला पूर्ण करावी लागेल. हाच सूर साधारणतः न्यायालयाचा आज पण दिसतोय आणि निवडणूक आयोगाने तर त्याच्याच आधारावर निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे अंतिम याच्यातून कुठला मुद्दा महत्वाचा ठरतो हे बघावं लागेल की कायद्यामध्ये ज्या ब्लॅक अँड व्हाईट तरतुदी आहेत त्या महत्वाच्या, की मुळात कायदा आणताना ज्या त्यातून अभिप्रेत होतं. कारण असं आहे की लोकशाहीमध्ये संख्याबळ हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो आणि संख्याबळ तुमच्या बाजूने नसेल तर केवळ शब्दांच्या आधारावर किंवा त्यातल्या काही तरतुदीच्या आधारावर तुम्ही आपला पक्ष हा त्याच्यावर मालकी प्रस्थापित करू शकत नाही. लोकशाही पद्धतीत माझा पक्ष, माझ्या वारसदारीमुळे माझ्याकडे आलेला पक्ष, या केवळ आधारावर तुम्हाला दावा सांगता येणार नाही. तर ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, असा एक साधारणतः सूर ठाकरे गटांकडून
शिंदे गटाकडून आधीच्या सुनावण्यामध्ये सुद्धा प्रकर्षाने पुढे आलेला आहे. आणि आता जे आर्ग्युमेंट होतील त्याच्यातही साधारणतः याच पद्धतीची मांडणी झाली तर आश्चर्य वाटायला लागलं. अगदी काय घडतंय कोर्टात जाणून घेऊयात पुन्हा रामराजेंकडनं. रामराजे, काय युक्तिवाद सुरू आहे? आता उदाहरणं दिली जात आहेत, दाखले दिले जात आहेत. बरोबर. अगोदर तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या संदर्भामध्ये एक युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. मूळ राजकीय पक्षाचे सदस्य आणि दुसरं विधिमंडळ पक्षाचे सदस्य यांची भूमिका जी असते ती दुहेरी असते. जरी विधिमंडळ पक्ष म्हणून वेगळी भूमिका घ्यावी लागली असली तरी सुद्धा राजकीय पक्षांची परवानगी घेणं हे गरजेचं असतं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि मूळ राजकीय पक्षामध्ये फूट पडणं तरच ती फूट मानली जावी. ती विधिमंडळ पक्षामधली फूट जी आहे ती ग्राह्य धरता येत नाही, असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. नक्कीच. आपल्यासोबत आता ज्येष्ठ वकील मिलिंद पवार देखील जोडले गेलेले आहेत. मिलिंदजी, खूप खूप स्वागत NDTV मराठीवर आपलं. सर, युक्तिवाद तर सुरू आहे कपिल सिब्बलांकडनं. गेल्या 2 सुनावण्यांमध्ये देखील युक्तिवाद कपिल सिब्बल करताना पाहायला मिळतात. कसं बघायचं या युक्तिवादांकडे? आता याच्यामध्ये माझ्या मते असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न केवळ आमदार किंवा खासदारांचं संख्याबळ कोणाकडे आहे हा नाही. हा प्रश्न असा आहे की संख्याबळ हे राजकीय पक्षाची ओळख ठरवण्याचा अंतिम आणि एकमेव निकष असू शकतो का, हा सगळ्यात महत्वाचा विषय. पार्टी म्हणजे फक्त आमदार खासदारांचा काही समूह किंवा अशी संघटना नाही. राजकीय पक्ष म्हणजे केवळ विधानमंडळातील निवडून आलेल्या प्रतिनिधींचा समूह नाही. पक्षांची संघटना, पक्षाची घटना, पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेचे महत्व आहे. त्यामुळे केवळ लेजिस्लेचर पार्टीमधील मेजॉरिटी दाखवून पॉलिटिकल पार्टीवर मालकी सांगता येईल का, हा सर्वात मूलभूत आणि घटनात्मक प्रश्न आहे, असं मला एक वकील म्हणून मला वाटतं. तर मर्जर हा शब्द वापरला म्हणून मग पॉलिटिकल पार्टी मर्ज होईल का, तो एक प्रश्न महत्वाचा आहे. हा युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदारांच्या प्रकरणात आता हा चांगला मुद्दा घेतलाय की 6 खासदारांनी शिंदे गटात जाण्याला मर्जर म्हणून मान्यता देण्याच्या स्पीकरच्या निर्णयाला जो काही आव्हान दिलं आहे, तर त्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने मर्जर हा फक्त शब्द नाही. माझ्या मते मर्जर हा काही शब्द नाही, तो कॉन्स्टिट्युशनल कॉन्सिक्वेन्सेस आहे. 6 खासदारांनी दुसऱ्या गटात जाणे आणि संपूर्ण पॉलिटिकल पार्टीच्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये कायदेशीर मर्जर होणे, या 2 वेगळ्या गोष्टीत असं मला वाटतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टला आता हे तपासावं लागणार आहे की प्रत्यक्षात पक्ष मर्ज झाला तर केवळ फक्त लेजिस्लेचरचं शिफ्टिंग झालं, हे आता सर्वोच्च न्यायालयाला कुठेतरी डिसाईड करावं लागेल. आणि 10वी जी आपली अनुसूची आहे पक्ष फुटीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी का, त्यावर देखील सुप्रीम कोर्टला आता उहापोह करावा लागेल. जर लेजिस्लेचर पार्टीमधील 2/3 लोक दुसऱ्या गटात गेले आणि त्याला मर्जर म्हटलं तर अँटी डिफेक्शन लॉचा मूळ उद्देश काय उरतो, हा या पक्ष फुटीला प्रतिबंध करतो का पक्ष फुटीला कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देतो. जी 10वीची आपल्या अनुसूची घटनेमध्ये त्यावर सगळा उहापोह होऊन सुप्रीम कोर्टला आता त्यावर कुठेतरी योग्य तो निर्णय द्यावा लागेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. पण मिलिंद सर, आता हे प्रकरण खरं तर अंतिम सुनावणीच्या टप्प्याकडे वळलेलं पाहायला मिळतंय. पण अशात जे मुद्दे उपस्थित होतात सातत्यानं, ते बघता हा गुंता अधिक वाढतोय की हा आता गुंता सुटत चाललाय आणि त्यातनं हळूहळू एक एक मुद्दे बाहेर पडतील आणि त्यावरती निर्णय घेतला जाईल? नाही, शेवटी कसं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ज्या काही गोष्टी घडल्यात प्रत्येक फॅक्ट्सवर आर्ग्युमेंट होणार. घटनेत काय सांगितलंय, ऍक्च्युअल काय घडलंय, प्रत्येक शब्दाला त्यावर तिथे युक्तिवाद होणार आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय त्यावर काय असेल ते सुप्रीम कोर्ट निकाल देईल. त्यामुळे गुंता वाढण्यापेक्षा तो गुंता कसा सोडवायचा हे आता सर्वोच्च न्यायालय बघेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. अगदी. अभय सर, एकीकडे आपण म्हटलं की कोर्ट सातत्यानं पक्षघटनेतील बदलांवरती भाष्य करतं, त्यामुळे मग बाळासाहेब ठाकरेंच्या जेव्हाची शिवसेना होती ती आणि आत्ताची एकनाथ शिंदेची शिवसेना ही राजकीय दृष्ट्या कशी वेगळी ठरते किंवा त्यात काय बदल महत्वाचा पाहायला मिळतो? नाही, एक निश्चित आहे की म्हणजे मगाशी जसा मी उल्लेख केला हो, की निवडणूक आयोगाने जेव्हा मान्यता रद्द करण्याचे वगैरे इशारा दिले
त्याच्यानंतर या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया ज्या होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या. परंतु हे प्रकरण काय म्हणजे फक्त ज्याच्यात निर्णय काय अपेक्षित आहे की समजा आता पक्षांतर बंदी कायदा संदर्भात आपण निर्णय बघितला आपण की आता त्याचा लगेच परिणाम होणार नाही. मी मगाशी जसा उल्लेख केला की ते काटे उलटे फिरवता येणार नाही आहेत घड्याळाचे, म्हणून ते इनफ्लक्च्युअस जरी म्हटलं तरी पुढच्या काळाच्या दृष्टीने हे महत्वाचे विषय असणार. कारण आता लक्षात घ्या की आता निवडणूक झालेली आहे 2024ची. याच्यानंतर सिम्बॉलवर शिवसेनेच्या अधिकृत सिम्बॉलवर निवडून आलेले आमदार आहेत, खासदार आहेत. मी या 6 खासदारांचा विषयच घेत नाही कारण ती पूर्णतः वेगळी घटना आहे. त्याच्यामध्ये मूळ राजकीय पक्षावर दावा नाहीये, काही नाही. 6 खासदार तुटले 2/3 बहुमताने आणि ते दुसऱ्या पक्षात म्हणजे शिवसेनेत सहभागी झालेले. पण आता जर 2024चा आपण जर आधार धरला, कट ऑफ ठरवली, तर त्याच्यानंतर निवडून आलेल्या कमळाच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक आहेत, त्या संदर्भातल्या पुढच्या काळामध्ये काय निर्णय राहणार नाही. जर ती इन्फ्लक्च्युअस झाली असेल आधीची पक्षांतर बंदीची, तर राजकीय पक्ष म्हणून या सगळ्यांसाठी वेगळाच काय काय निर्णय होतोय. मूळ पक्षाकडे ते चिन्ह जाणार का, त्यानंतर यांचं अस्तित्व काय राहणार, या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं की याच्यावर ठरणार आहे. त्याच्यामुळे केवळ ही इतिहासात काय घडलं याच्यावर नाही, तर भविष्यातल्या राजकारणावरही परिणाम करणारा हा निर्णय असणार आहे. आणि स्वाभाविकच त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे की लोकशाही प्रक्रिया पक्षांमध्ये होते की नाही. आणि ज्या म्हणजे कारण कायद्याचं मूळ तत्व जे आहे, ज्यावेळेला तुम्ही न्याय मागायला येता तेव्हा तुमचेही हात स्वच्छ असले पाहिजेत, हे कायद्याचं मूळ तत्व आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही जर चुका केलेल्या असतील आणि त्या चुकांमुळे जर काही एक महत्वाची बातमी अपडेट समोर येते सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, मग पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. 1900 शिंदे यांनी मुख्य नेता पद कोणत्या संविधानाअंतर्गत घेतलं असा सवाल उपस्थित करत सिब्बलांनी युक्तिवाद केलाय. 99च्या पक्ष संविधानात मुख्य नेता पद नाही. शिंदेंनी मुख्य नेता पद कोणत्या संविधानाअंतर्गत घेतलं, कारण 99च्या घटनेमध्ये हे पदच नसल्याचं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय. त्यामुळे मुख्य नेता हे पद कोणत्या संविधानाअंतर्गत घेतल्याचा सवाल युक्तिवादातनं सिब्बलांनी उपस्थित केलाय. अभय सर, जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलं, शिवसेना प्रमुखाच्या ऐवजी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि त्याची कल्पना निवडणूक आयोगाला दिली की आम्ही ह्या पदाचं हे असं याच्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा मुख्य नेता हे पद घेतलं तेव्हा त्याची तांत्रिकता निवडणूक आयोगाला कळवून पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे ती पुढच्या काळात घटनादुरुस्ती असेल तर 99च्या घटनेमध्ये त्याचा उल्लेखच असणं म्हणजे अपेक्षितच नाहीये. त्याच्यामुळे नेमका आता तिथले शब्द वाक्य आपल्याला आता माहित नाहीत न्यायालयातले, पण साधारणतः जर तसा सूर असेल तर त्यावर हा एक त्याचं काउंटर आर्ग्युमेंट होऊ शकतो. अगदी. पुन्हा एकदा रामराजेंकडे जाऊयात, काय घडतंय नेमकं कोर्टात जाणून घेऊयात. रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल एक महत्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी सांगितलेला आहे की निवडणूक आयोगाचा अधिकार जो आहे तो अधिकारच ग्राह्य धरता येत नाही, अशा प्रकारचं निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर की शिंदे गटाचा युक्तिवाद होता की पक्ष संविधानावर विसंबून राहता येत नाही, कारण 2018 मध्ये सुधारित केलेली शिवसेनाची घटना जी आहे ती लोकशाही विरोधामध्ये होती. तर एकीकडे दुसऱ्या मुद्द्याकडे ते वळलेले आहेत की एकनाथ शिंदे हे पक्षामध्ये अगोदर प्रमुख पद त्यांच्याकडे मुख्य नेते पद नव्हतं, मात्र त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य नेते पद आलेलं आहे आणि ते पण हे फुटीच्या नंतर आलेलं आहे. म्हणजे की जेव्हा शिवसेनेची फूट झाली त्यानंतर हे पद आलेलं आहे. मग ते पद जे आहे ते कोणत्या संविधानानुसार घेतलेलं आहे असा सवाल करण्यात आलेला आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पण पद होतं आणि ते घटनेनुसार निवडणूक आहे. रामराजे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. पुन्हा एकदा त्यांच्याकडनं काय घडते कोर्टात जाणून घेणार आहोत. अभय सरांकडे जाऊया तोवर. अभय सर, कोर्टानं समजा जर आता मगाशी आपण जसं म्हटलं की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आणि ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीचा मुद्दा सातत्यानं चर्चेत येतोय, त्यात ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीलाच जर ग्राह्य धरलं तर त्याचे कसे पडसाद उमटू शकतात आगामी काळात? थोडक्यात बंडखोरी वाढेल किंवा अशा पद्धतीचीच प्रकरणं सातत्यानं समोर येतील, वाढतील? नाही, एक तर आहे की पक्षांतर्गती कायदा जे आहे त्या कायद्यामधले जे ग्रे एरियाज आहेत ते दूर करण्यासाठी ओम बिर्ला यांनी एक समिती नेमलेली आहे. ती समिती काम करते. या संदर्भातले ज्या त्रुटी आहेत, मूळ जो या कायद्याचा किंवा
ही जी घटना दुरुस्ती केली गेली याचा उद्देश होता तो पक्षांतर्गत किंवा केवळ सत्तेसाठी पैशासाठी कुठल्या तरी आमिषासाठी होणारी जी पक्षांतरे ती थांबवण्याचा हेतू होता. पण 1/3मुळे ते थांबले नाही, 2/3मुळे ते थांबत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मूळ हेतूला बाधा आलेली असताना त्याच्या पुढे पुढच्या काळामध्ये काय करायचं याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल. दुसरं असं आहे की पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत, अनेक वेळा आपण साधिकाली वगैरे केसचा दाखले देतो. आता साधिकाली प्रकरणाचा निकाल आला तेव्हा मुळात पक्षांतर बंदी कायदाच नव्हता. त्याच्यामुळे आता त्या नवीन ह्या सगळ्या बदललेल्या ज्या गोष्टी आहेत. आणि अभय सर थोडंसं थांबवतो, एक मोठी अपडेट समोर येते. आताच्या क्षणाची मोठी बातमी. संविधान वैध अवैध हा प्रश्न परिच्छेद 15शी संबंधित नाही. आयोग फक्त न्यायाधिकरण घटनात्मक वैधता ठरवू शकतं असं युक्तिवादात सिब्बल म्हणतात. संविधान अयोग्य असल्यास परिणाम फक्त नोंदणी रद्द होईल. आयोगाला इतर कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. त्यामुळे संविधान वैध अवैध हा प्रश्न परिच्छेद 15शी संबंधित नाही असं सिब्बलांनी म्हटलंय. परिच्छेद 15वरनं देखील युक्तिवाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यातच कपिल सिब्बलांनी हा युक्तिवाद केलाय. संविधान अयोग्य असल्यास परिणाम फक्त नोंदणी रद्द होईल याच्याशी असल्याचं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय. आणखी एक महत्वाची अपडेट. दुसऱ्या गटाला चिन्ह कसं काय देऊ शकतात, दुसऱ्या गटाला चिन्ह कसं काय दिलं जाऊ शकतं असं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात. सिब्बलांनी युक्तिवाद सुरू ठेवलेला आहे आज आणि त्यात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या गटाला चिन्ह कसं काय दिलं जाऊ शकतं असं सिब्बलांनी म्हटलंय. चिन्ह शिंदे गटाला देण्यावर सिब्बलांनी सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरा गटही त्याच संविधानातून निर्माण झालाय, मग त्यांना चिन्ह कसं काय दिलं जाऊ शकतं असा युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात येतोय. आणि या संदर्भात जाऊयात मिलिंद सरांकडे. मिलिंद सर, कसं काय दिलं जाऊ शकतं असा सवाल युक्तिवादातनं सिब्बलांनी विचारलाय. त्याला काय राजकीय अर्थ आहे किंवा त्याला काय न्यायालयीन अर्थ आहे? आता एकंदरीत सिब्बल सरांनी जो काही सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला त्या युक्तिवादाचा मर्कितार्थ आपण जर काढायचं म्हटलं तर निवडणूक आयोगावर वेळोवेळी होणारे आरोप प्रत्यारोप, निवडणूक आयोगाने घटना किंवा त्यांना दिलेले अधिकार कसे बायपास करून त्याचा वापर झाला हा वेळोवेळी आपल्या सगळ्या वृत्तवाहिनीतून वर्तमानपत्रातून आलेले आहे. आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने स्वतःच्या अधिकाराचा कसा गैरवापर करून एखाद्या पॉलिटिकल पार्टीला फायदा होईल या दृष्टीने कसे प्रयत्न केले आणि मग त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी आणि कॉन्स्टिट्यूशन घटना काय सांगते या दोन्हीची तुलना करून कपिल सिब्बल सर युक्तिवाद करतात असं एकंदरीत आपल्या या आत्ताच्या बातमीवरून दिसते. अगदी. अभय सर, कसं बघायचं याकडे? चिन्ह गटाला देण्यावरनं सिब्बलांनी आता सवाल उपस्थित केला आणि ते सुद्धा दुसऱ्या गटाला कसं काय दिलं जाऊ शकतं जेव्हा हा गट देखील त्याच संविधानातनं निर्माण झालाय असं सिब्बल म्हणतात. पॅराग्राफ 15चा मगाशी जो उल्लेख तोच आता कपिल सिब्बल यांच्या बोलण्यातून तोच युक्तिवाद होतोय की मुळात पक्ष साधिकाली प्रकरणाचा किंवा जेव्हा ऑर्डर आली पक्षाच्या चिन्हाच्या अलॉटमेंट बद्दल म्हणजे तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता, तो आलाय नंतरच्या काळामध्ये. त्याच्यामुळे त्या संदर्भातला पुन्हा विचार होणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन पुन्हा होणं स्वाभाविक आहे. आता साधिकाली केस काय आहे, ही मुळात चिन्हाचीच केस होती ना, जे बैलजोडी चिन्ह जे होतं त्या संदर्भातली. आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत निवडणूक आयोगाने जेव्हा जेव्हा पक्षांमध्ये फूट पडली तेव्हा तेव्हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. जेव्हा बहुमत सिद्ध होत नव्हतं किंवा दोन्ही पक्षांकडे गटांपैकी कुठला मूळ राजकीय पक्ष आहे हे ठरवणं अशक्य होतं, अशा काळामध्ये ते पक्षाचं चिन्ह गोठवून दोन्ही गटाला वेगळी चिन्ह दिलेली बघितली आपण. त्याही प्रकारचे निवाडे आलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे का, तर निश्चितपणे तो आहे किंवा आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टींवरून तो सिद्ध झालेला आहे, दिसलेला आहे. आणि निवडणूक आयोगाचे जे निवाडे आलेले आहेत ते न्यायालयात टिकलेले आहेत. या प्रकरणात वेगळी कॉम्प्लेक्सिटी वेगळी आहे ती मुळात हा गट आहे का, तो जर पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ते अपात्र ठरले असते तर त्यांना पक्षावर दावा सांगता आला असता का, ज्या संदर्भात घटनापीठाने उल्लेख केलाय. तर त्यांनी सांगितलं की मूळ पक्षाची नातं तोडलंय असं होत नाही अर्थ, जरी विधिमंडळ पक्षातून फूट पडली असली तरी. तर या संदर्भात मला वाटतं की कायद्यामध्ये या तरतुदी आहेत त्याचं इंटरप्रिटेशन
नव्याने होईल आणि ते पक्षांतरबंदी कायदा आल्यानंतर वेळोवेळी होत आलाय आणि याही प्रकरणात होईल एवढं निश्चित. पण तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, तर निश्चितपणे त्या सिम्बॉल आणि रजिस्ट्रेशनच्या ऑर्डर प्रमाणे निश्चितपणे आहे. अगदी. पुन्हा एकदा रामराजेंकडे जातोय. रामराजे, काय अपडेट्स आहेत? रामराजेंकडनं पुन्हा एकदा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास मी मिलिंद सरांकडे जातो. मिलिंद सर, जेव्हा कोर्टानं परिशिष्ट 15चा आत्ता जसं सिम्बॉलिक ऑर्डर्सचा उल्लेख सातत्यानं होतोय, तसंच निवडणूक आयोगाच्या एकंदरीत भूमिकेवरती आक्षेप घेतला जातोय सिब्बलांकडनं, युक्तिवादातनं सातत्यानं हाच मुद्दा प्रकर्षानं पुढे आणला जातोय. निवडणूक आयोगाची भूमिका यात सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे या सगळ्या निकालामध्ये, किंवा कोर्टाच्या एकंदरीत निकालावर याचा परिणाम होईल? निवडणूक आयोग हा एक आयोग आहे. संबंधित आयोगाला घटनेनुसार काम करणं अभिप्रेत आहे. आतापर्यंत जे काही गोष्टी घडल्या, समजा काही आमदार कुठले, दुसरा पक्ष गेला, दुसऱ्या पार्टीत मर झाले, सेपरेट चिन्हाचा प्रश्न निर्माण झाला, तो निवडणूक आयोगाने कसा दुसऱ्या पक्षात त्या संबंधित लोकांना बहाल केला, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडणार पाहिजे, शेवटी घटनेमध्ये काही तरतुदी आहेत आणि कुठल्याही संविधानिक संस्थेला घटनेला अनुसरून काम करणं अपेक्षित आहे. आणि ते जर होत नसेल, तशा प्रकारच्या चुका निवडणूक आयोगाकडनं घडल्या असतील, तर हे सगळं गोष्ट आम्ही वकील लोक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत असतो. आणि सिब्बल सरांचं आर्ग्युमेंट जर पाहिलं, तर निवडणूक आयोगाने कशा चुका केल्यात, कसा घटना बाह्य काम केलं, घटना धाब्यावर बसवली, कायद्याला जुमानायला तयार नाही, कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल पार्टीला कसा त्याचा फायदा होईल, ह्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जे काही काम केलं, ते प्रत्येक चुकीचं काम सर्वोच्च न्यायालय समोर मांडण्याचं काम आणि त्या युक्तिवादाद्वारे सिब्बल सर करतायत. आणि म्हणूनच निवडणूक आयोगाचा वारंवार त्या युक्तीमध्ये उल्लेख होताना दिसतोय असं मला वाटतं. अगदी. पण अभय सर, म्हणजे जसं आता सिब्बल म्हणतात की ईसीआय फक्त ट्रिब्युनल आहे, त्याचा आगामी परिणाम काळात कसा होईल? कारण राजकीय पक्ष त्याच्याकडे कसं बघायचं, म्हणजे त्याकडे जर ट्रिब्युनल असल्याचं जर सिब्बल सातत्यानं म्हणतात? इंटरप्रिटेशन जर कायद्याचं करावं लागेल. कारण असं आहे ना, की आता कपिल सिब्बल यांच्याच आर्ग्युमेंटमध्ये परवा हा विषय आला की विधानसभेचे अध्यक्ष मूळ राजकीय पक्षात फूट पडली की नाही ते ठरवूच शकत नाही. स्वाभाविक आहे, कारण 10th शेड्यूलनी त्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी पुरतेच दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या संदर्भात ते निर्णय ही 2/3 फूट आहे की नाही, त्याच्यामुळे वेगळ्या गटाला मान्यता देतील. मूळ राजकीय पक्षामधली फूट आहे की नाही, याच्यासाठी ते मूळ राजकीय पक्षाचे सगळे काही प्रतिज्ञापत्र, त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्या लोकशाही पद्धतीने झाल्यात का, हे ते ट्रायब्युनल म्हणून काम करणाऱ्या अध्यक्षांना ती अधिकार क्षेत्र ते त्यांच्याकडे आहे का, ती तेवढी अधिकार कक्षा त्यांच्याकडे आहे का, हा भाग आहे. दुसरीकडे आपण आयोगाचं सांगतो की आयोग डिस्क्वालिफिकेशन संदर्भात ठरवत नाही. कारण डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात ट्रायब्युनल जे आहे ते फक्त अध्यक्षाचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं अपील जे आहे ते न्यायालयात आहे. त्याच्यामुळे तिथली फूट ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाहीये, विधिमंडळ पक्षातली. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतात अशा दोन घटनात्मक स्थितीमध्ये, त्यावेळेस त्याचे तुम्हाला तरतुदी स्पष्ट असाव्या लागतात आणि त्याचं डिमार्केशन स्पष्ट असावं लागतं की कुठली घटनात्मक संस्था कुठल्या संदर्भात निर्णय घेईल आणि तो संदर्भ त्याला काय काय त्याचा अधिकार क्षेत्र कसा असणार आहे. मला वाटतं की हाच कळीचा मुद्दा जो आहे तो या या सगळ्या प्रकरणामधून तो ठरेल, त्याच्यावर निर्णायक एक पुढच्या काळातल्या गाईडलाईन्स येतील अशी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे न्यायालयाच्या दृष्टीने सुद्धा एक आव्हानात्मक परिस्थिती या प्रकरणामुळे झालेली आहे. आणि याच्या पुढची जी प्रकरणं आहेत त्याचं बघावं लागेल आपल्याला, की तृणमूल काँग्रेस असेल किंवा आता शिवसेनेतली फूट असेल, तर ही प्युअरली विधिमंडळ पक्षातल्या फूट आहे, त्याचं काय करायचं या संदर्भातही पुढच्या काळामध्ये निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे ही अधिकार क्षेत्र, त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा आणि त्यांचा स्कोप या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात निर्णय अपेक्षित. सर, थोडंसं लवकर होईल अभय सर हे म्हणणं, पण एकंदरीत राज्यात या पुढचा काळ म्हणजे व्यक्तिकेंद्रित राजकारण आणि संघटनात्मक राजकारण यावर या सगळ्या केसचा परिणाम होऊ शकतो येत्या काळामध्ये? नाही बाबू, त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नाहीये, कारण राजकारण जे आहे ते त्याच पद्धतीने चालत राहील. परंतु तांत्रिक प्रक्रिया जी असते ती किती महत्वाची असते आणि त्याची वेळच्या वेळी त्याची पूर्तता करणं किती गरजेचं असतं
कारण या गोष्टीचे थेट परिणाम म्हणजे आपण साधारणतः एक लक्षात घ्या, निवडणूक लढवल्यानंतर पराभूत झालेले अगदी अनामत रक्कम गेलेले उमेदवार सुद्धा कधी आपला हिशोब सादर करत नाहीत निवडणूक आयोगाला. त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याकडे एक भली मोठी यादी येते की याच्या पुढच्या काळामध्ये कोणाला अपात्र ठरवलं. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मध्यंतरी आपल्याला एक लक्षात आलं की ते जे ज्यांनी हिशोब सादर केलेले नव्हते त्यांना एका राजकीय पक्षाचं उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण ते सगळे त्या तांत्रिकता पूर्ण न केल्यामुळे ते अडचणीत आलेले होते. त्यामुळे या छोट्या गोष्टी असल्या तरी कायद्याप्रमाणे त्याची पूर्तता किती करणं गरजेचं असतं. की तुम्ही राजकारण ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने करत राहणार, पण याची प्रतिपूर्ती महत्वाची असते. मला वाटतं ही बाब लक्षात येईल राजकीय पक्षाच्या. अगदी मिलिंद सर, जर आपण बघितलं तर सातत्यानं सिब्बल जो युक्तिवाद करतायत त्यात निवडणूक आयोगाचा मुद्दा ते सातत्यानं मांडतात. निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र या सगळ्या मुद्द्यांमुळे ओलांडलं गेल्याचं पाहायला मिळतं, किंवा त्यात खरंच निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर काही निर्णय दिलेत? एकंदरीत युक्तिवादाचा कल जर पाहिला तर निवडणूक आयोगाने आपल्या पॉवरच्या बाहेर जाऊन काहीतरी गोष्टी केल्यात असं एकंदरीत दिसतंय. पण आता जो काही आता 2-3 वेळा युक्तिवाद झाला आतापर्यंत, आता शेवटी जजमेंटला जाईल मॅटर आज न उद्या. हा निकाल येताना शेवटी स्पीकर म्हणजे कोण, स्पीकरचे काय अधिकार, लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे कोण, पॉलिटिकल पार्टी म्हणजे कोण, या सगळ्या गोष्टींचा उहापोह होऊन मगच हे जजमेंट पाहिजे असं एक मला वकील म्हणून वाटतं. आता हा जो काही निकाल येणार आहे यामध्ये हा फक्त महाराष्ट्रासाठीच निकाल आहे का, तर पूर्ण देशाच्या राजकारणावर हा परिणाम करेल. कारण आजचा प्रश्न फक्त खासदार पळून गेले, आमदार कुठले पळून गेले, दुसऱ्या पार्टीमध्ये मर झाले हा प्रश्न नाही. पण उद्याचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाचा असू शकतो का, तर लेजिस्लेशन पार्टीचा संख्याबळाला पॉलिटिकल पार्टीच्या ओळखीपेक्षा प्राधान्य मिळालं तर त्याचा परिणाम पूर्ण भारतीय पक्ष व्यवस्थेवर होईल. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह येणाऱ्या जजमेंट मध्ये असेल एक वकील म्हणून मला असं वाटतं. आहेत अभय सर, आज तिसरा दिवस आहे आणि कपिल सिब्बल यांनी एकदम आक्रमकतेनं काही मुद्दे कोर्टासमोर ठेवलेले आहेत. शिंदे गटाच्या कायदेशीर टीमसाठी हे अडचणीचे ठरू शकतात? नाही, एक निश्चित आहे की 2018च्या घटनेचा वारंवार उल्लेख होतोय की ज्याचा ऍब्सेन्स ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशनल किंवा ती अमेंडमेंट 2011 अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन हे आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे आधीच्या घटनेप्रमाणे आम्ही निर्णय देतो अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली होती. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की त्या संदर्भातली आम्ही ती घटनेची दुरुस्ती असेल, नवीन घटना असेल ती सादर केलेली आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि अनेकदा शिंदे गटाकडूनही त्याचा प्रतिवाद झालेला नाहीये. त्याच्यामुळे ही घटना अस्तित्वात आहे याच्या संदर्भात दोन्ही गटांनी ते मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तीच या निर्णयाचा आधार ठरू शकते. आधीच्या घटनेप्रमाणे तो निर्णय देता येणार नाही. हा युक्तिवाद न्यायालय स्वीकारतं का, हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. दुसरा मुद्दा असणार आहे ज्याचा आपण उल्लेख करतो की हे सगळं बहुमत ठरवताना कुठल्या बाजूला किती लोकप्रतिनिधींचं पाठबळ आहे हे ठरवताना जो पक्षाचं किंवा राजकीय पक्षातलं बहुमत जे ग्राह्य न धरण्यामागची कारणं होती निवडणूक आयोगाने, ती लोकशाही प्रक्रियेने झालेल्या नियुक्त्या आणि त्या संदर्भातला त्यांच्या ऑब्झर्वेशन ते न्यायालय मान्य करतं का, हा दुसरा मुद्दा झाला. आता अलोकेशन ऑफ सिम्बॉलच्या बाबतीत आधीचे बरेच न्यायनिवाडे त्यांचा युक्तिवाद हा आहे की मुळात ही फूटच नसेल तर कसं काय देऊ शकतात. त्या युक्तिवादाला ग्राह्य धरून त्यांनी पुढचा भाग दिला. त्याच्यावर तो पहिल्या याच्यावर काय निर्णय येतो त्याच्यावर पुढच्या गोष्टी या सगळ्यात मला वाटतं ठरणार आहे. प्रतोदाचं महत्व म्हणजे प्रतोद बदलण्याचा अधिकार किंवा नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असला तरी तो नेमण्याचा अधिकार ज्या बैठकीमध्ये हे सर्वाधिकार दिले होते त्या बैठकी पुरताच म्हणजे 2019 पुरताच होता की पुढच्या काळामध्ये तो होता विधिमंडळ पक्ष निवडीचा. आणि प्रतोदाच्या नियुक्त्या राजकीय पक्षाकडून होते ती अम्बिलिकल कॉर्ड असते या दोन पक्षांमधली, या संदर्भात काय निर्णय येतो. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर सगळा या न्यायखटल्याचा निकाल अवलंबून असणार आहे. त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा जो निर्णय आहे तो कदाचित आता तो ज्याचा उल्लेख वारंवार होतोय परंतु तो कदाचित आता लगेच त्याचा कुठला परिणाम होणार नसल्यामुळे तो एक भाग झाला. आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना हे अधिकृत नाव आणि चिन्ह कोणाकडे राहणार का राहणारच नाही ते गोठवलं जाणार या संदर्भातला न्यायालय काय निर्णय देतो मला वाटतं की या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात.
नक्कीच असे संपर्कात राहा अभय सर. आपल्याबरोबर ज्येष्ठ वकील मिलिंद पवार देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. मिलिंदजी, शिंदे गटाला जे चिन्ह दिलेलं आहे त्यावरून सिब्बलांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. दुसरा गटही त्याच संविधानातून तयार झालेला आहे किंवा त्याच संविधानावर दुसऱ्या गटानं स्वतःची उभारणी केलेली आहे. मग अशा वेळी चिन्ह, मूळ चिन्ह हे त्या दुसऱ्या गटाला कसं काय दिलं जाऊ शकतं, असा सवाल जो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. या युक्तिवादात किती तथ्य आहे किंवा किती दम आहे? बरोबर आहे की सिब्बल सरांनी पहिला जो मुद्दा मांडला की मुळात शिंदे गटाला जे चिन्ह दिलंय धनुष्यबाण, जे मूळ पक्षाचं होतं तेच कसं चुकीचं आहे, यावर जर आर्ग्युमेंट केला असेल, त्यावर जर त्यांचा भर असेल, तर साहजिकच दुसरी पार्टी जर त्या शिंदे गटाला जॉईन झाली तर त्यांना देखील ते चिन्ह कसं काय देऊ शकतात. म्हणजे पहिलं जे आर्ग्युमेंट केलं त्याला सपोर्टिंग त्यांनी आर्ग्युमेंट केलं. दुसऱ्या पार्टीला दिलेलं चिन्ह ते सुद्धा कसं बेकायदेशीर दिलेलं आहे याचं त्यांनी पॉइंट आउट सुप्रीम कोर्टनं केलेलं दिसते. नक्की. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी, आपण NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. यानंतर या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभय सर, आपण आत्ताच ऐकलेलं आहे, रामने जी आपल्याला आत्ता जी ताजी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, पक्ष घटना ही लोकशाहीवादी नसली तरी सुद्धा पक्ष नाव किंवा चिन्ह हे दुसऱ्या गटाला कसं काय दिलं जाऊ शकतं, असा सवाल हा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. शिवसेनेच्या पक्ष घटनेबाबत अनेकदा अशाच प्रकारच्या चर्चाही झालेल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल? हा शिंदे गटासाठी किंवा ठाकरे गटासाठी सुद्धा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो का या सुनावणीमध्ये? नाही, हिमालय भागापासून आपण तीच चर्चा करत होतो की कारण जो युक्तिवाद दिसतोय शिंदे गटाकडून की या नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या पक्षप्रमुखांनी केलेल्या नियुक्त्या, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठं किती लोक आहेत हा येतच नाही, कारण हा लोकशाही पद्धतीने निवडणूक झालेली नाहीये. पक्षांतर्गत त्याचा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे, त्याच्याप्रमाणे ते झालेलं नाहीये. तर मला वाटतं की कपिल सिब्बल यांचे सगळे जे युक्तिवाद आहेत ते उद्या जे ठाकरे शिंदे गटाकडून जे जे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत त्या मुद्दे उपस्थित केल्याने त्याचा आत्ताच ते त्याला छेद देतात की याची मुळात त्याचा पूर्ण आर्ग्युमेंटचा जो रोख आहे तो आहे की निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या त्यांना असलेल्या मर्यादांच्या बाहेर जाऊन निर्णय दिला. त्यामुळे तो मुद्दा अधोरेखित करताना ती वेगवेगळी उदाहरणं ते सांगतायत की मुळात सिम्बॉलच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही, एका गटाला सिम्बॉल अलॉट करण्याचा अधिकार नाही. दुसरं आहे की त्यांना ती पक्ष घटनेत लोकशाही मार्गाने आहे का नाही, दुसरं निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्यात की नाही पक्षांतर्गत, या संदर्भात निवडणूक आयोगाला त्यांचे अधिकारच नाहीये ते त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे आणि वेगवेगळी उदाहरणं ते समोर देत आहेत. मला वाटतं की ठाकरे गटाने साधारणतः आधीच्या प्रकरणात जो न्यायालयात केलेला युक्तिवाद आहे तोच यावेळेसही होणार एक गृहीत करून ते सगळे मुद्दे खोडण्याचा निश्चितपणे प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरू असलेला दिसतो. नक्की. रामराजे, एक महत्वाची बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणुकी संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे. ही आजची सुनावणी संपलेली आहे. आजही कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटासाठी ही सुनावणी युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपलेली आहे. गेल्या आठवड्यातही सलग 2 दिवस ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. आजही जी सुनावणी झाली त्यात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. रामराजे, आजची सुनावणी संपलेली आहे. आजही कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केलेला आहे. आता ठाकरे गटाकडून हा युक्तिवाद संपलेला आहे किंवा नाही, काय अधिक अपडेट्स मिळत आहेत? खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडून अजूनही युक्तिवाद संपलेला नाहीये. आज त्यांनी उशीर झाला आणि म्हणून 1 तास सुनावणीचा जो आहे तो वाया गेला. 3 वाजता ते आले आणि 3 ते 4 आपण अगोदर सांगितलं होतं की 4 वाजता कोर्ट हे उठतं आणि त्याच्यामुळेच सुनावणी केवळ 1 तासच झालेली आहे. आणि आता जाता जाता कपिल सिब्बल यांनी पक्ष संघटनेमधला मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो म्हणजेच की पक्ष जरी कोणाचा असेल तर ते कशावरून ठरतं की पक्ष एखाद्या व्यक्तीचा आहे किंवा पक्षाची रचना कशी असते. तर पहिला मुद्दा म्हणजेच की पक्ष स्थापन कोणी केला आणि त्या बाबतीतचे संपूर्ण पदाधिकारी, त्या वेळोवेळी केलेली संपूर्ण कार्यपद्धती. अचानक एका रात्रीमध्ये संपूर्ण पक्ष एखाद्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकत नाही. त्या
त्या पक्षाचा कार्यालयाचा पत्ता, त्याच्यावरचे संपर्क क्रमांक, त्यांचा ईमेल ID आणि संपूर्ण इतिवृत्त असतं, संपूर्ण माहिती सुद्धा असते पक्षाची आणि त्या संदर्भातची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाला दिली गेलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जो पक्ष देण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण पत्तापासून ते ईमेल ID पासून ते संपर्क नंबर, कॉन्टॅक्ट नंबर पासून हे सगळे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालामध्ये, बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकालामध्ये ते करण्यात आले होते. मग असं असताना संपूर्ण पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पण त्यांच्याच कार्यकालामध्ये करण्यात आली होती. मग असं असताना नक्कीच आम्ही आणखीन अपडेटसाठी तुमच्याकडे येऊच रामराजे. आपण अभय सरांशी आणखीन बोलूया. अभय सर, आजच्या या सुनावणीचा सारांश काय काढाल? हे सारांश एवढाच आहे की निवडणूक आयोगाने जो दिलेला निर्णय आहे तो निर्णय निवडणूक आयोगाला म्हणजे तो बेकायदेशीर आहे. तो निवडणूक आयोगाने आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन दिलेला आहे आणि या संदर्भात पूर्ण आर्ग्युमेंट आजचं जे होतं ते होतं की निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत त्या अधिकाराला त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की जे अधिकार वापरले ते मुळात त्यांच्याकडे नाही. साधिकाली प्रकरणापासून वेगवेगळ्या प्रकरणाचा उल्लेख आणि ज्याला आपण 15वा परिच्छेद म्हणतो सिम्बॉल ऑर्डरचा, त्याच्या संदर्भात पक्षाची घटना किंवा पक्षातलं बहुमत ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही आणि कार्यक्षेत्रात कक्षेच्या बाहेर जाऊन घेतलेला हा निर्णय आहे असा साधारणतः त्यांच्या सगळ्या आर्ग्युमेंटचा आधार होता. आणि जे संभाव्य मुद्दे उपस्थित होणार होते त्याच्या संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण केले की मुळात नियुक्ती कशी झाली किंवा काय झाली हे याच्यावर तुम्ही पक्ष कुणाचा ठरवणार. म्हणजे कुठे जर काही टेक्निकल फ्लॉज असतील तर त्याच्यामुळे पक्षाचे दुसऱ्याच्या हातात पक्ष सोपवला जाणं असे हे कितपत योग्य आहे या संदर्भात त्यांनी काय केलं. आणि एका ऑर्डर निशी पक्षाचा म्हणजे ज्याचा उल्लेख आता रामराजेंनी शेवटचा केला की केवळ एक ऑर्डर काढून एक पक्ष एका दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात देता येऊ शकतो का, इतकं हे सोपं आहे का, त्याची प्रक्रिया काय आहे या संदर्भात त्यांनी सगळं आजचं आर्ग्युमेंट दिसतंय आणि ते आजही अपूर्ण राहिलेलं आहे. याच्यानंतर ठाकरे गटाकडून आणखी कोणी आर्ग्युमेंट करणार, त्या मागच्या वेळेस दातारे होते ते आर्ग्युमेंट करणार बघावं लागेल. त्याच्यानंतर परत मग शिंदे गटाकडून वेगवेगळी त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स होतील. कदाचित विधानसभा अध्यक्षांचे वकीलही कदाचित त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करू शकतात असं सांगितलं जात आहे. म्हणजे याला एक साधारणतः अजून किमान 4 ते 5 वेळा त्याच्या तारखा पडत जातील. पण ते असं जर लगेच पाठोपाठ जर परत गेल्या तर मग लवकर निर्णय येईल आणि तो साधारणतः एक न्यायालयाचा जर आपण बघितलं तर हे लगेच निर्णय सुनावण्या होत आहेत. त्याच्यामुळे न्यायालय सुद्धा निश्चितपणे या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या मनस्थितीत दिसतंय एवढं मात्र निश्चित. नक्की. धन्यवाद अभय सर. NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल. आजची सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरची सुनावणी संपलेली आहे.